आमचा शेतीचा मार्ग मोकळा करावा। आमचं जे सोयाबीनचं पीक आहे ते आता 1 महिन्याच्या कालावधीत घरी आणायचं आहे आणि इथून जाण्याची व्यवस्था इतकी बिकट आहे तर आम्ही तो शेतमाल घरी कसा आणावा। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील वडनेरगंगाई येथील शेतकरी सध्या अक्षरशः संकटात सापडले आहेत। गावातून शेतात जाणाऱ्या मुख्य बाग रस्त्याची दुरावस्था झाली असून चिखल आणि दलदलीमुळे वाहतूक बंद झाली आहे। या रस्त्यावरून ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाड्यांची वाहतूक अत्यंत धोकादायक झाली असून अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे। पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबीन पीक काढणीला येणार असताना रस्त्याच्या अभावामुळे शेतमाल घरी आणणे मोठे आव्हान ठरणार आहे। रोज जीव मुठीत धरून शेतात जावं लागतं। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कुठे आहेत असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे। त्यांनी रस्त्याच्या तातडीच्या बांधकामाची मागणी केली असून लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। वडनेरगंगाई लगत नदी लगत असलेला उमरी रस्ता आणि बाग रस्ता या रस्त्यावर आमच्या गावातील 2 भागातली शेती आहे। वडनेरगंगाई भाग 2 आणि भाग 1, भाग 3 आणि खूप दयनीय अवस्थेत नदीमध्ये वाहून गेलेला रस्ता आहे। तर या रस्त्याची दुरुस्ती म्हणून शासनाने तात्पुरती तरी काही दुरुस्ती म्हणून आम्हाला आता आजच्या परिस्थितीत मुरुम आणि काहीतरी रेती टाकण्याची व्यवस्था करून द्यावी आणि पुढे याच्यावर एक मोठा ब्रिजचं बांधकाम त्यांनी करून द्यावं अशी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्याकडे मागणी करत आहे। आणि याच्याकडे लवकरात लवकर दखल देऊन आमचा शेतीचा मार्ग मोकळा करावा। आमचं जे सोयाबीनचं पीक आहे ते आता 1 महिन्याच्या कालावधीत घरी आणायचं आहे आणि इथून जाण्याची व्यवस्था इतकी बिकट आहे तर आम्ही तो शेतमाल घरी कसा आणावा आणि त्याच्यावरच आमचा सर्व उदरनिर्वाह आहे।